नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आकाश गायकवाड सरांना भेटायला आलेला असतो. आकाश आपल्याकडे असलेला दीपकचा फोटो इथे गायकवाड सरांना दाखवतो आणि म्हणत असतो की सर, कोलतेचा खून याच माणसाने केला आहे असा याच्यावरती संशय आहे, कारण हा माणूस हॉस्पिटलच्या CCTV फुटेजमध्ये वारंवार दिसला आहे. तेव्हा इथे गायकवाड सर यांच्याकडे सुद्धा दीपकचा एक फोटो असतो. तो सुद्धा ते आपल्या मोबाईलमधला फोटो इथे आकाशला दाखवतात आणि इथे दीपकचा फोटो आकाशने दाखवलेला आणि गायकवाड सरांनी दाखवलेला हा एकच फोटो असतो. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, हे बघा मिस्टर आकाश. तेव्हा आकाश म्हणतो, गायकवाड सर, हे दोन्ही फोटो तर एकसारखेच आहेत. हा फोटो तुमच्याकडे कसा आला? तेव्हा गायकवाड सर म्हणतात, हा फोटो मला भूमी मॅडम यांनी दिलेला आहे. भूमी मॅडम यांना असं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही देवदर्शनाला गेला होतात अंबेजोगाईला, तेव्हा तुमच्या गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि तुमच्या गाडीचे ब्रेक फेल करण्यामागे याच माणसाचा हात आहे असा संशय भूमी मॅडम यांना आहे. आणि हा फोटो आहे ना, तो तुमच्या बंगल्याबाहेरच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये हा माणूस पळून जातानाचा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे आणि त्यातूनच भूमी मॅडम यांनी हा फोटो मला पाठवला आहे आणि या माणसाचा शोध घ्यायला सांगितले. तुमच्या अपघाताच्या मागे या माणसाचाच हात आहे असा संशय भूमी मॅडमला आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अच्छा, म्हणजे जरी पण भूमी ही आता संकर्षणकडे आहे तरीसुद्धा तिला माझी काळजी आहे. पण भूमीला असं का वाटतंय तो आमचा अपघात नसून तो घातपात होता? जर तो घातपात आहे तर हे सगळं हा माणूस का करतोय असा संशय आकाशच्या मनामध्ये आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, रागीने आपली गाडी घेऊन निघालेली असते. तेव्हा दीपक तिथे फोनवरती बोलत असतो. तेव्हा रागीने दीपकवरती त्याच्या अंगावरती गाडी घालत असते. तेव्हा दीपक बाजूला होतो आणि स्वतःचा जीव वाचवतो. दीपक म्हणत असतो, मॅडम काय करताय तुम्ही? गाडी माझ्या अंगावरती घातली असतीत ना, आता जीव गेला असता माझा. तेव्हा रागिनी म्हणते, बघ तू, मी गाडी बाजूला केली म्हणून, नाहीतर तुझा जीव जायला सुद्धा वेळ लागणार नाही, कळलं ना? किती मोठा गोंधळ घालून ठेवला आहेस, हे कळतं का तुला मूर्खा? तेव्हा इथे दीपक म्हणत असतो, अहो मॅडम, मी खरंच सांगतोय, मी मुद्दामून काही केलेलं नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, मग त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये तुझे काही तीर्थरूप दिसत आहेत का? सांग ना, काय गरज होती तुला CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसायची? तुला तुझा चेहरा व्यवस्थित लपवता आला नाही का? तेव्हा दीपक म्हणतो, मॅडम, अहो मी काय सांगू तुम्हाला, नंतर मी माणसांना माझ्या पाठवणार होतो आणि सगळ्यात आधी ते CCTV रूम आहे ना, ती फोडायला सांगितली होती. नंतरला त्याच्या हार्ड कॉपीसुद्धा मी चोरायला सांगितल्या होत्या. हा सगळा प्लॅन माझा तयार होता, पण त्याच्या आधीच त्या भूमीने सगळा गोंधळ घालून ठेवला. मग मी काय करणार होतो सांगा बरं तुम्ही? तेव्हा रागिनी म्हणते, पण मूर्खा, या वेळेला तुझ्यामुळे आहे ना तोंडावरती पडले मी. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी आता क्लासमधून ओजसला आणायला गेलेली असते. ती म्हणत असते आपल्या मनामध्ये, या दादांना मी आता रस्ता बरोबर दाखवला आहे, पण हे व्यवस्थित रिक्षा घेऊन जातील ना? नाही, नवीन रिक्षा आहे म्हणून मला असं वाटतंय की चुकीच्या रस्त्याने आणले की काय. मॅपवरती मी बघते, पण इथे दादा मात्र चुकीच्याच रस्त्याने रिक्षा घेत आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी दीपक बरोबर बोलत असते. तेव्हा इथे भूमी त्याच रस्त्याने जात असते. रागिनी म्हणत असते, दीपक, ह्या वेळेला चूक झाली ती झाली. यापुढे जर तुझ्याकडून अशी चूक झाली ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. जेव्हा ज्या व्यक्तीमुळे मी अडकत असते त्या व्यक्तीला मात्र मी सोडत नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. रागिनी दीपक बोलत असतात तेव्हा इथे भूमीचं लक्ष रागिनीकडे जातं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो, सर, या माणसाबद्दल, याच्या रिलेटेड तुमच्याकडे काही अजून माहिती आहे का तुमच्या रेकॉर्डला? तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की हो, याची खूप माहिती आहे माझ्याकडे. हा एक शूटर आहे. तो लोकांकडून पैसे घेतो आणि त्यांची कामं करत असतो. शूटर तर तो आहेच, पण छोटी मोठी कामंसुद्धा करतो. छोटे मोठे गुन्हेसुद्धा तो करत असतो पैसे घेऊन. म्हणजे नेहमी नाव बदलून इथे आता खूप त्याने गुन्हे केलेले आहेत. नेहमी तो आपलं नाव दीपक असं ठेवत असतो. म्हणजे त्याचं खरं नाव काय आहे अजूनपर्यंत माहिती नाही, पण काम करत असताना तो आपलं नाव दीपक असं देत असतो, जेणेकरून त्याची मूळ इथे ओळख लपून राहावी म्हणून. मागच्या वेळेला मी त्याला रंगेहात पकडण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, पण तेव्हा तो माझ्या हातातून निसटला होता. पण ह्या वेळेला असं काही होणार नाही आहे. ह्या वेळेला या माणसाला मी पकडणारच. तेव्हा गायकवाड सरांना
इथे आता त्याच्याबद्दलची सगळी माहिती असते ती आकाशला सांगितलेली असते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, पण गायकवाड सर, या माणसाची माझ्याबरोबर काय दुश्मनी असणार आहे? म्हणजे याचं मी काय वाकडं केलं आहे? हा माझ्याबरोबर असे गेम का खेळतोय? म्हणजे आधी माझ्या गाडीचे ब्रेक फेल केले, नंतर आता कोलते प्रकरण, हे सगळं काय आहे? ह्याने कोलतेला का मारलं असेल? तेव्हा इथे या माणसाची माझ्याबरोबर काय दुश्मनी असणार आहे? मी तर याला भेटलेलो पण नाही आहे. तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की आकाश सर, अहो या माणसाची डिरेक्टली तुमच्याबरोबर काही संबंध नाही आहेत, पण या माणसाला कुणीतरी ऑपरेट करणारा असेल ना. मी तुम्हाला काय सांगितलं, हा पैसे घेऊन हे काम करत असतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो, पण सर, दीपकला ऑपरेट करणारी व्यक्ती कोण असेल? कोणती व्यक्ती आहे जी माझ्या वाईटावरती टपले? तेव्हा इथे गायकवाड सर रागिणीचं नाव सांगत नाही, कारण भूमीने इथे काही आता व्हिडिओज फोटोज गायकवाड सरांना दाखवलेले असतात आणि ती म्हणालेली असते की गायकवाड सर प्लीज प्लीज तुम्ही आकाशला या सगळ्याबद्दल आधीच काही सांगू नका, कारण तो विश्वास ठेवणार नाही, असं भूमीने गायकवाड सरांना सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, सर सांगा ना, कोण असेल या सगळ्याच्या मागे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे हवालदार सर आता फाईल घेऊन आलेले असतात. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, बरं झालं शिंदे तुम्ही ही फाईल घेऊन आलात. आणि आता गायकवाड सर ती फाईल उघडतात. तेव्हा पहिल्याच पेजवरती पल्लवी अधिकारीचा फोटो लागलेला असतो. तेव्हा आकाश तो फोटो बघतो. तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की मिस्टर आकाश, ही फाईल आहे ना, ती तुमच्या अपघाताची फाईल आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तेव्हा आकाश म्हणत असतो, पण सर हा फोटो कुणाचा आहे? नाही म्हणजे आमच्या अपघाताच्या फाईलमध्ये हा कुणाचा फोटो लावला आहे तुम्ही? ही मुलगी कोण आहे? तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात, मिस्टर आकाश, तुम्हाला खरंच माहिती नाही आहे की हा फोटो कुणाचा आहे? तेव्हा आकाश म्हणतो, नाही, कुणाचा आहे हा फोटो? मला नाही माहिती. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, ज्या वेळेला तुमचा अपघात झाला त्यावेळेला जे जे काही घडलं त्यातलं तुम्हाला काहीच आठवत नाही का? तुम्हाला काहीच माहिती नाही आहे? तेव्हा आकाश म्हणतो, नाही, कारण त्यावेळेला मला खूप लागलं होतं आणि मीच हॉस्पिटलमध्ये होतो ना, माझ्याच इथे डोक्याचं ऑपरेशन झालं होतं. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात की मिस्टर आकाश, म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर मी तुम्हाला एक पर्सनल प्रश्न विचारू का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, सर विचारा ना प्लीज. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, हे बघा, तुमचा अपघात झाल्यानंतर भूमी मॅडम डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्याकडे राहायला गेल्यात. म्हणजे नक्कीच या सगळ्याच्या मागे काहीतरी कारण असेल, म्हणूनच भूमी मॅडम तिकडे गेल्यात. पण तुम्ही कधी शोध लावण्याचा प्रयत्न केला नाही का की भूमी मॅडम नक्की त्यांच्याकडे का गेल्या असतील अचानकपणे? असा विचार तुमच्या मनामध्ये कधीच आला नाही का? तेव्हा इथे या सगळ्याच्या मागे काहीतरी कारण असेल, या गोष्टी तुम्ही जुळवण्याचा प्रयत्न नाही केला. तेव्हा आकाश म्हणतो, नाही, पण मला याबद्दल काही माहितीच नाही आहे ना. प्लीज सर सांगा ना, हा फोटो कुणाचा आहे आणि तुम्ही काय बोलताय, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की मिस्टर आकाश, हा फोटो आहे ना, पल्लवी अधिकारीचा आहे. पल्लवी अधिकारीचा. ज्या वेळेला तुमचा अपघात झाला होता तेव्हा तुमची गाडी ब्रेक फेल झाल्यानंतर ज्या गाडीला धडकली होती ना, ती समोरची गाडी संकर्षण अधिकारी यांची होती. डॉक्टर संकर्षण अधिकारी यांची बायको त्या अपघातामध्ये गेली. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, हा फोटो आता तिचाच आहे असं गायकवाड सर आकाशला सांगतात. तुमची गाडी ज्या गाडीला धडकली ती गाडी डॉक्टर संकर्षण अधिकारी यांची होती आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बायकोचा मृत्यू झाला त्या अपघातामध्ये, असं जेव्हा आकाशला कळतं तेव्हा तो अपघात तसा ना तसा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहतो. तो जेव्हा म्हणतो की भूमी, अगं गाडीचे ब्रेक फेल आहेत, गाडीचे ब्रेक लागत नाही आहेत. तेव्हा इथे भूमी म्हणते, काय? आणि तेवढ्यातच गाडी समोरच्या गाडीवरती धडकते आणि आकाश बेशुद्ध होतो. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशला आता इतक्या महिन्यानंतर गायकवाड सरांकडून सत्य समजलेलं असतं आणि तेव्हा आकाशच्या पायाखालची जमीन ही सरकलेली असते. तर प्रेक्षकांनो, आकाश फारच आता घाबरलेला असतो. तर इथे दीपक आणि रागिनी दोघेजणं बोलत असतात. तेव्हा भूमी म्हणत असते की दादा, अहो तुम्ही चुकीच्या रस्त्याने गाडी घेतली, हा तो रस्ता नाही आहे, प्लीज तुम्ही युटर्न घ्या, नाहीतर क्लासपर्यंत पोचायला आपल्याला खूप जास्त वेळ लागेल. तेव्हा इथे आता युटर्न घेत असताना भूमीचं लक्ष रागिनीकडे जातं. तेव्हा ती म्हणते, दादा एक मिनिट हा. आणि जेव्हा भूमी आता रिक्षातून उतरते आणि ती म्हणते की रागिनी आत्या, तेव्हा रागिनी खूपच जास्त घाबरते, कारण ती दीपक बरोबर बोलत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दीपक नसतो
दीपकजवळ न बोलता रागिनी एका वेगळ्याच माणसाजवळ बोलत असते. कारण ज्या वेळेला भूमी इथे आता यूटर्न घ्यायला सांगते आणि रिक्षामधून जात असते, तेव्हा दीपकने भूमीला बघितलेलं असतं आणि तो हळूच रागिनीला सांगतो, रागिनी मॅडम, भूमी 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 इकडे येते. तेव्हा रागिनी म्हणते, पळ पळ इकडून पळ. आणि तेव्हाच दीपक तिथून निसटलेला असतो. तेव्हा इथे रागिनी एका वेगळ्याच माणसाला आपल्यासमोर उभं करते आणि विनाकारण त्याच्याबरोबर बोलण्याचं नाटक करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, आत्या तुम्ही इथे काय करताय? तेव्हा रागिनी म्हणते, का गं, आता मी कुठे जायचं कुठे नाही हे सगळं मी तुला सांगितलं पाहिजे का? माझं काम होतं इकडे म्हणून मी इथे आले होते, पण तू इथे काय करतेस गं? तेव्हा भूमी म्हणते की माझंसुद्धा काम आहे म्हणूनच इकडे आली. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आत्या एक मिनिट, मला तुमच्याजवळ बोलायचं आहे. काल मेडिकल काउन्सिलच्या बाहेर आपल्याला बोलता आलं नाही ना, म्हणून मला तुमच्याजवळ जे बोलायचं आहे ते मी आत्ता बोलते. तेव्हा भूमी म्हणत असते, आत्या तुम्हाला वाटत असेल की मला काही कळत नाही आहे, पण मला सगळ्या गोष्टी कळतात हां, आणि तुम्हालासुद्धा ते नीट माहिती आहे. मला हे सुद्धा माहिती आहे की दीपक हा तुमचा माणूस आहे. तुम्हीच त्याला पैसे देऊन ऑपरेट करताय ना, म्हणजे अंबेजोगाईला पाठवण्याचा प्लॅनसुद्धा तुमचाच होता. मला आणि आकाशला क्षितिजाला घेऊन अंबेजोगाईला तुम्हीच जायला सांगितलं होतं ना, आणि त्यानंतरला आमच्या गाडीचे ब्रेक फेल करायला सांगितलेत तुम्ही तुमच्या ह्या माणसाला, दीपकला, बरोबर की नाही? त्यानंतरला एवढंच करून तुम्ही गप्प बसला नाहीत. इथे आता आकाशमध्ये आणि संकर्षणमध्ये भांडणं तुम्ही का लावताय ना, हे सुद्धा मला बरोबर माहिती आहे. आणि हे कोलते प्रकरण, कोलतेलासुद्धा मारण्यामागे तुमचाच खूप मोठा हात आहे हे सुद्धा मला माहिती आहे. तेव्हा रागिनी म्हणते, भूमी अगं किती संशय घेशील माझ्यावरती, किती संशय घेशील, किती बिनबुडाचे आरोप करशील माझ्यावरती. तेव्हा भूमी म्हणते, तुमच्यावरती संशय घेत नाही आहे, खात्री आहे मला की हे सगळं तुम्हीच करताय म्हणून, आणि बिनबुडाचे आरोप करत नाही आहे. सत्य घटना तुम्हाला सांगते, या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी तुम्हीच आहात. आमचा अपघात घडून आणलात, त्याचबरोबर कोलते प्रकरण, आकाश आणि संकर्षणमध्ये भांडण, हे सगळं तुम्हीच केलं आहे. हे मी पुराव्यानिश्चित सिद्ध करेन ना, कारण तुम्हीच इथे भाड्याने माणसं घेता आणि तुम्ही लोकांना त्रास देता. अहो तुमच्या रक्तातच आहे ते, मला काही माहिती नाही का? तेव्हा इथे रागिनी भूमीवरती हात उगारते. तेव्हा भूमी तिचा हात पकडते आणि म्हणते, नाही आत्या, अजिबात नाही. ही चूक तुम्ही आता करू नका. आतापर्यंत तुम्ही आम्हाला खूप त्रास दिला, खूप कटकारस्थानं केली, पण मी कधीच नात्याची मर्यादा सोडली नाही. कधीच मी तुम्हाला इथे वावगं काही बोलले नाही आहे. पण आता जर तुम्ही माझ्यावरती हात उगारलात किंवा काही कटकारस्थान करण्याचा प्रयत्न केलात तर मी तुम्हाला सोडणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तुमच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त पुरावे गोळा करेन आणि लवकरच या सगळ्याच्या मागे तुम्ही आहात ना, हे सिद्ध करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमीने रागिनीला चांगलंच धमकावलेलं असतं आणि मग ती तिथून गेलेली असते. तेव्हा रागिनीला या गोष्टीचा आता राग आलेला असतो की भूमीला अगदी सगळ्याच गोष्टी माहिती आहेत आणि ती लवकरच पुरावे गोळा करून आकाशच्या समोर सादरसुद्धा करू शकते. या गोष्टीची रागिनीला भीती वाटत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनीने आपल्या दुसऱ्या प्लॅनला सुरुवातसुद्धा केलेली असते. तर इथे आकाशला सत्य समजलेलं असतं की त्याची गाडी समोरच्या गाडीला जी धडकलेली असते ती डॉक्टर संकर्षणची असते आणि त्याच्यामध्ये डॉक्टर संकर्षण यांची बायको पल्लवी अधिकारी यांचा मृत्यू झालेला आहे. ही गोष्ट गायकवाड सरांनी आकाशला सांगितल्यानंतर आकाशला समजतं की याचा अर्थ डॉक्टर संकर्षण यांची बायको गेली याचं गिल्ट भूमीच्या मनामध्ये असेल का? म्हणजे तिला अपराध्यासारखं वाटत असेल की माझ्यामुळे त्यांच्या बायकोचा मृत्यू झाला, म्हणून तर इथे भूमी डॉक्टर संकर्षण यांच्याकडे राहायला आली नसेल ना. नाहीतर इथे डॉक्टर संकर्षण यांनी आपल्या बायकोच्या मृत्यूसाठी आम्हाला जबाबदार ठरवलं असेल आणि म्हणूनच भूमीला ब्लॅकमेल करून स्वतःकडे यायला सांगितलं असेल का? असंही होऊ शकतं. काहीही झालं तरीसुद्धा मला आता भूमीबरोबर बोलायचंच आहे असं आकाशने ठरवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे संकर्षण फोनवरती बोलत असतो. तो म्हणत असतो, वरून, अरे पण हे सगळं काय चाललंय मला खरंच कळत नाही आहे. ही माणसं कोण आहेत आणि का माझ्या मागे लागलीत? या प्रकरणामध्ये मला का अडकवण्याचा प्रयत्न चालला आहे? तो माणूस कोण आहे? त्याला लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे. अरे त्यानेच कोलतेला मारलं आहे आणि विनाकारण माझ्या इथे हॉस्पिटलची बदनामी झाली. त्यानंतर प्रेक्षकांनो, वरून म्हणतो, एक मिनिट संकर्षण, एक मिनिट, मी तुला जो फोटो पाठवतोय ना तो फोटो तू बघ बरं. तेव्हा इथे वरूनने एक फोटो पाठवलेला असतो. त्याच्यामध्ये आकाश आणि इथे दीपक
दोघेही जण एकमेकांबरोबर बोलत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, तो फोटो इथे वरूणने आता संकर्षणला पाठवलेला असतो, जेणेकरून संकर्षण आणि आकाशमध्ये अजून भांडण व्हावं अशी इच्छा त्याची असते. संकर्षणचा गैरसमज व्हावा की दीपक आणि आकाश हे दोघे जण एका टीममध्ये आहेत म्हणून. तेव्हा संकर्षण म्हणतो, अच्छा, म्हणजे या आकाशने ही चाळ खेळली तर. तेव्हा इथे वरुणला आठवतं. रागिनी म्हणत असते की वरुण, मी तुला जो फोटो पाठवते ना, तो संकर्षणला पाठवायचा आहे. तेव्हा वरुण म्हणतो, पण हा फोटो तुम्ही कधी काढलात? आकाशचा आणि त्या दीपकचा. तेव्हा रागिनी म्हणते की मला माहिती होतं या फोटोची गरज आपल्याला पुढे कधीतरी लागणार आहे. तेव्हाच मी एकदा रँडम इथे दीपकला आकाशला एक ॲड्रेस पाठवला होता विचारायला, आणि आकाश तो ॲड्रेस त्याला सांगत होता, आणि तेव्हाच मी हा फोटो क्लिक केला होता. योग्य वेळ आल्यानंतर या फोटोचा उपयोग मी आपल्या प्लॅनसाठी करेन असं ठरवलं होतं, आणि आता ती वेळ आली आहे. हा फोटो मी तुला पाठवून ठेवते. हा फोटो तू संकर्षणला पाठवायचा, पण मी सांगेन तेव्हाच. जेव्हा वेळ पडेल तेव्हाच हा फोटो संकर्षणला गेला पाहिजे आपल्या प्लॅनसाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, वरुणने तो फोटो संकर्षणला आत्ताच पाठवलेला असतो, ज्या वेळेला इथे भूमीने रागिनीला धमकी दिलेली असते. तर इथे आकाश भूमीची वाट बघत असतो, आणि तेवढ्यातच रिक्षामधून भूमी ओजसला आता क्लासवरून घेऊन आलेली असते. तेव्हा ती आकाशला बघते. तो घराच्या बाहेर गाडीच्या मागे लपून बसलेला असतो आणि भूमीची वाट बघत असतो. तेव्हा भूमी म्हणते, ओजस बाळा, तू एक काम कर, तू घरामध्ये जा बरं. मी आता संध्याकाळच्या पूजेसाठी बागेमधून फुलं गोळा करून घेऊन येते. तेव्हा ओजस घरामध्ये गेल्यानंतर भूमी येते आणि म्हणते, आकाश, तू इथे काय करतोयस? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, मला तुझ्याबरोबर बोलायचं होतं म्हणून मी इथे आलो आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, मला पल्लवीबद्दल कळलं. मला कळलं आहे की जेव्हा आपला अपघात झाला होता तेव्हा आपली गाडी संकर्षणच्या गाडीला धडकली होती, आणि त्याच्यामध्ये त्याच्या बायकोचा, पल्लवीचा जीव गेला. बरोबर ना? हे सगळं मला गायकवाड सरांनी सांगितले. भूमी, आता तू मला खरं खरं सांग, आपल्यामुळे संकर्षणच्या बायकोचा जीव गेला आहे हे तुझ्या गिल्ट मनामध्ये आहे म्हणून तू डॉक्टर संकर्षण याच्याकडे आली आहेस का राहायला? सांग ना भूमी, असंच आहे ना? तसं जर नसेल तर संकर्षण तुला ब्लॅकमेल करतोय का? त्याच्या बायकोच्या मृत्यूला आपल्याला जबाबदार ठरवतोय, आणि म्हणून त्याने तुला त्याच्याकडे ठेवून घेतलंय का? जे काही असेल ते मला खरं खरं सांग भूमी. मी तुला या सगळ्या संकटातून बाहेर काढेन. मी तुझ्यासाठी वाटेल ते करेन. तुला या सगळ्या गोष्टीतून सुखरूपरित्या बाहेर काढेन. पण आता माझ्यापासून काही लपू नकोस. मला सगळं खरं खरं सांग. पण इथे आता भूमी सगळं सांगणार असते, पण सांगणार कसं? कारण तिने कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे की ही गोष्ट तिसऱ्या व्यक्तीला सांगायची नाही म्हणून. त्यामुळे भूमी आता काहीही सांगू शकत नसते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, प्लीज प्लीज आता गप्प बसू नकोस. मला सगळं काही कळलं आहे की हे सगळं संकर्षण मुद्दामून तर करत नाही आहे ना? त्याने तुला ब्लॅकमेल केलं आहे का? जे काही आहे ते सांग मला भूमी. मी तुला याच्यातून बाहेर काढेन. मी तुझ्यासाठी वाटेल ते करेन. हे बघ, आपण नवरा बायको आहोत. आपण प्रत्येक वेळेला संकटामध्ये, सुखदुःखामध्ये एकमेकांच्या बरोबर होतो ना? आताही मी तुझ्याबरोबर आहे. पण मला निदान काय घडलं आहे ते तरी सांग. भूमी आता काही बोलायला जाणार तेवढ्यातच तिथे संकर्षण आलेला असतो, आणि तो जोरात ओरडतो, भूमी, काय करतेस तू इथे? आतमध्ये चल, घरामध्ये चल. तेव्हा इथे भूमी आता त्याच्याकडे बघते आणि घाबरते. आकाश म्हणतो, भूमी, प्लीज प्लीज जाऊ नकोस. मला खरं खरं सांग. प्लीज भूमी, थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण इथे आता संकर्षण भूमीला ओरडतो आणि म्हणतो की घरामध्ये चल. तेव्हा भूमी आता आकाशबरोबर काहीच बोलत नाही आणि सरळ ती घराकडे निघते. तेव्हा आकाश म्हणतो, एक मिनिट, मला भूमीबरोबर बोलायचं आहे. संकर्षण म्हणतो, अजिबात नाही. भूमीला मी तुझ्याजवळ बोलू देणार नाही आहे. आकाश म्हणतो, ती माझी बायको आहे. तेव्हा संकर्षण म्हणतो, होती, आता भूमी माझी बायको आहे, आणि मला तिने आता तिच्या एक्स हजबंडबरोबर बोललेलं मला चालणार नाही आहे. मी भूमीला तुझ्याबरोबर बोलूच देणार नाही. कळलं तुला? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, याचं ऐकायची गरज नाही आहे. मला तुझ्याजवळ बोलायचं आहे. प्लीज थांब. तेव्हा इथे भूमी आकाशकडे बघते, आणि ती अजिबात इथे थांबत नाही. तिचा नाईलाज होतो. ती सरळ आता घरामध्ये निघून जाते. तेव्हा इथे संकर्षण आता आकाशकडे रागाने बघतो आणि म्हणतो, भूमी तुझ्याजवळ कधीच बोलणार नाही, आणि तिने तुझ्याजवळ बोललेलं मला आवडणार नाही. कळलं तुला? आणि आता सरळ तो सुद्धा घरामध्ये जात असतो. तेव्हा इथे आकाश भूमीजवळ बोलण्यासाठी तिच्या मागोमाग येत असतो. तेव्हा इथे वॉचमन येतो आणि आकाशला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी, प्लीज प्लीज मला बोलायचं आहे. तेव्हा इथे वॉचमन म्हणतात, प्लीज सर, प्लीज आता तुम्ही इथून निघून जा. मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही आहे. त्यानंतर इथे वॉचमन
आकाशला तिथून जायला सांगतो. तर इथे भूमी घरामध्ये आल्यानंतर सुलक्षणा म्हणत असते, काय गं, कोण होता तो माणूस, काय बोलत होतीस त्याच्याबरोबर की तो सुद्धा तुझा. तेव्हा इथे आता संकर्षणला राग येतो. संकर्षण म्हणतो, नाही नाही तसं काही नाही आहे, ते मागे कोलते प्रकरण झालं ना, तेव्हा ऑफिसमधला तो एक माणूस आला होता चौकशी करण्यासाठी, बाकी काही नाही. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, हो का, पण मला अजूनही विश्वास बसत नाही आहे, मला हे खोटंच वाटते, तो माणूस मला वेगळाच कुणीतरी वाटत होता. तेव्हा इथे आता काका म्हणतात, सुलक्षणा अगं तुझा कधीच विश्वास बसणार नाही, पण तू जाऊ दे ना, आता या गोष्टीमध्ये तू पडू नकोस. ओजस शाळेतून आलाय, जा जरा त्याच्याकडे लक्ष द्या, जा त्याला काय हवं नको ते बघा. तेव्हा इथे काका सुलक्षणाचा हात धरतात आणि सरळ तिला तिथून घेऊन जातात. तेव्हा संकर्षण म्हणतो, बघितलंच भूमी, म्हणून तुला सांगत होतो कुणालाही भेटायला जाऊ नकोस म्हणून. यांचं बारीक लक्ष असतं, पण तरीसुद्धा तुला माझं ऐकायचंच नाही आहे ना. इतकं समजावूनसुद्धा का तू त्या आकाशला भेटायला गेलीस, का गेलीस त्याच्याशी बोलायला, मला अजिबात आवडलेलं नाही आहे हे भूमी. तेव्हा इथे भूमी आता विचारात पडलेली असते. आता तिला माहिती असतं की निदान आकाशला कळलं आहे की अपघातामध्ये डॉक्टर संकर्षण यांची बायको यांचा मृत्यू झालेला आहे. निदान ही गोष्ट तरी आकाशला कळले याचं भूमीला समाधान असतं. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने सगळे आता एकाच मंदिरामध्ये आलेले असतात. म्हणजे इथे संकर्षण, भूमी, त्याचबरोबर इथे आकाश, पटवर्धन फॅमिली, महाजन फॅमिली सगळेजण एकाच मंदिरामध्ये आलेले असतात. तेव्हा गुरुजी म्हणतात की जे लोक कपल आहेत, म्हणजे जे नवरा बायको आहेत, त्यांना आता पूजेचा मान मिळतोय. त्यांनी दोघांनी मिळून आता इकडे हा पाळणा ओढायचा आहे. तेव्हा संकर्षण आणि भूमी दोघेजण बसलेले असतात. संकर्षण आता ती दोरी पकडतो आणि तिथे आता पणती लागलेली असते. तेव्हा त्याच्या हाताला चटका लागतो आणि त्याच्या हातातून इथे दोर खाली पडतो. खाली पडता क्षणी इथे आता आकाशने तो पकडलेला असतो. त्यामुळे पूजेचा मान हे खरे नवरा बायको आकाश भूमी यांना मिळालेला असतो. पाळणा इथे भूमी आणि आकाश या दोघांनी मिळून आता ओढलेला असतो, हलवलेला असतो.